दिली. खरोखर उबाळे फॅमिली आणि त्यांची ही जागा धन्य आहे. टाळ्या करा जरा उबाळे फॅमिलीसाठी. कधी कुणाचा काय उद्रेक होईल सांगता येत नाही. आज या ठिकाणी महाराष्ट्रातनं लोक येऊन या ठिकाणी कुस्ती मैदान पाहतायत. उबाळे फॅमिलीचं फार मोठं कौतुक आहे. ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे मैदानासाठी त्यांनी. धन्यवाद. कुस्तीला सुरुवात झालेली. कुस्ती गतिमान व्हायला पाहिजे. कुस्ती गतिमान करा. डाव प्रतिडाव पाहिजे. चौदंडी झाली, गर्दन खेच झाली, पंजे की पकड झालेली. आता डाव आणि प्रतिडाव पाहिजे. पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते. पैलवान कुस्ती करा, डाव प्रतिडाव दाखवा. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले. शिगवाले आपलं काय तोंडात लावा केला. शिगवालेचे अब्जावय म्हणून राजावाई एवढं फास्ट बोलतो. माऊली आणि सिकंदर, हजारो कुस्ती शौकीनांच्या नजरा तुमच्यावरती लागलेल्या आहे. माणसाला माणूस खेटला, डोक्याला डोकं तटलेलं आहे. अवघा तिरंग एक झाला, रंगी रंगला सिरंग. जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित आली. विविधतेत एकता त्याचं नाव भारत आहे. विविधतेत एकता त्याचं नाव कुस्ती आहे. आणि विविधतेत एकता त्याचं नाव पौडगाव आहे. सगळी लोक एकत्रित आणली. गट तट पक्ष जात सगळं बाजूला आहे. कोई राम बोल के आता है, कोई रहम बोल के आता है. दोनों यहाँ पे एक होता है. ही कुस्ती आहे. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं का? सगळं डीर लागायचं, सगळं प्लॉटिंग वारी करून इकून टाकायचंय. कशासाठी जगायचं का जगायचं ठरवून घ्या. यांच्या घरी काय कमी आहे का होता? थांब म्हणलं तर थांबलं, इथून पुढे निवांत राहिले तरी चालतंय की. पण खऱ्या अर्थानं कुस्ती नावा गावासाठी लढतायत ही दोन्ही पोरं. वाटत नाही का की आपल्या घरामधलं एखादं असं लढावं, कोणीतरी आमच्या लेकरला 5 रुपये काढून बक्षीस द्यावं. कशासाठी जगायचं का जगायचं हे ठरवून घ्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला तयार करायची. या मैदानातून काही आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा. कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही, कुणी कुणाची धन दौलत बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. हे पहा, मी मिलिंद दादा वाळन जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती करतो आपण आखाड्यात यावं. दादा आखाड्यात या. एक एवढ्या मोठ्या कार्याला आपण 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्याव्यात अशी मी दादांना विनंती करतो. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल भाऊ वर्ष 12वे. खरोखर अमित भाऊ आणि मधुर भाऊ आपल्या कामाला माझं सल्यूट आहे की एवढं छान नियोजन, एवढं छान आयोजन हे खरं आपणच करू शकतात. आता अनेक जण इथं म्हणाले की या लाल मातीने तुम्हाला हे दिलं ते दिलं ते दिलं. मी सांगतो अमित भाऊ आणि मधुर भाऊ, या लाल मातीने मला तुमच्या दोघांसारखे जीवाभावाचे मित्र दिले. आणि खरोखर या लाल मातीला मी देखील सलाम करतो की आपल्यासारखे मित्र मला लाभले. माझा हा म्हणजे माझ्यासाठी हा स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचं नियोजन बघून खरोखर मनथक्क होतं. आणि एवढं चांगलं नियोजन अमित भाऊंबद्दल मी ऐकलं होतं की एवढी चांगली कुस्ती ते करतात आणि त्यात प्रत्यक्षात पाहिलं, खूप बरं वाटलं. असंच नियोजन आपण पुढे करत राहा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. चला पैलवान कुस्ती करा. या लाल मातीनं, या कुस्तीनं अनेकांना दिन दिलं, अनेकांना धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली. आज आमचे अनेक पैलवान आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, केंद्रीय मंत्री आहे. कुस्ती
आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. पण आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही. माऊली कोकाटे सिकंदर शेख या जोडीतला पैलवान झाला. 5-10 वर्ष पैलवानकी टिकवली, आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतोय. आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पे पैलवान नरसिंग यादव, राहुल आवारे, पैलवान सुनील साळुंके, पैलवान विजय भाऊ चौधरी हे आज डिवाइस पे या कष्टाच्या जोरावर या लाल मातीनं डिवाइस पे केलं. दादा 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी एवढं मोठं स्वप्न पाहू शकत नाही. प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी जागा सोडू नका, आपण आनंदाला वंचित राहा. हो हे पहा, बाहेर गावावरून आलेले पैलवान पाहुणे वस्ताद यांची सर्वांची या ठिकाणी अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या मित्र परिवाराने, सर्व त्यांचा मित्र परिवार जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कारण कुस्तीच्या कथाने वेळेत अमित भाऊ जवळून पाहतात 12 वाजलेले, 12च्या पुढे कुठं हॉटेल उघडं गावणार, कुठं जेवणार, यासाठी सर्वांची बाहेर गावावरून आलेले पाहुणे मंडळी, वस्ताद मंडळी, पैलवान यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. आषाढी कार्तिकीला आपण पाहतो पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला आळंदीवरून आणि देहूवरून पालख्या जातात. लाखो रुपये अन्नदानावारी खर्च करणार हे पुणे आहे. पुणे तिथे काय उणे, पुण्यनगरी हे पुणे, विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख. आणि आज सगळा कुस्तीचा कोल पुण्याकडे वळालेला आहे. राजेश्री संपल्यानंतर लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आली. लाखो रुपयाची उधळण या कुस्तीवरती व्हायला लागली. फक्त पैलवान पाहिजे, पैलवान होता येत, पण पैलवान की टिकवणं तेवढं सोपं नाही. सर बोला. पैलवान अनिकेत लांडे भोसरी यांच्याकडे या कुस्तीवरती 5000 रुपयाचं बक्षीस आहे. कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. तर उद्या चरोली मुक्कामी भारत विरुद्ध इराण अशा कुस्त्या चरोली मुक्कामी होणार आहे. तर 18 तारखेला मोशी मुक्कामी महाराष्ट्रातील एक शिस्तबद्ध कुस्त्यांचं मैदान नागेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त संपन्न होणार आहे. तरी कुस्ती शौकीन पैलवान मंडळी नोंद घ्या. उद्याचं मैदान पण 2 वाजता सुरू होणार आहे आणि परवाचं मैदान आहे 2 वाजता सुरू होणार आहे. पैलवान मंडळी आज जे लेट आले ते नोंद घ्या. दोन्ही मैदानाला जर आपण गैरहजर राहिला, आज अमित भाऊन ऐकलं, तिकडे गावकरी ऐकणार नाही, कुस्त्या बाद होतील. त्यामुळे 2 वाजता आपण मैदानाला हजर राहा. बोला सर. बरोबर. उद्या मांडवगड पराठ्यालाही मैदान आहे शिरूर तालुक्यात, तिथे फार मोठं मैदान आहे. सर्वांनी नोंद घ्या. 2 वाजता दुपारी चालू होणार आहे. कुस्ती करा पैलवान. निवेदक सन्माननीय हरिभक्त परायण स्वप्नील महाराज तापकीर, आपणास विनंती की आपण आपला सन्मान घेण्यासाठी आखाड्यात यायचे. केचे सरांना विनंती की आपण महाराजांना या ठिकाणी सन्मानित करायचं. आणि इकडं मान्यवरांचा सन्मान करण्याचं काम हरिभक्त परायण स्वप्नील महाराजांनी केले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महाराजांसाठी सुद्धा. चला कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. आज साक्षात या पैलवानांच्या रूपानं बजरंग बली पौडला हजर आहे. एकदा बजरंग बलीचा आपण जय जयकार करूया. एक नाम तत्व दृढ धरी रे म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपारे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सदा जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जाऊ नको, परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सारा. आणि एकदा सर्वांनी हात वर करा. जे जे हात वर करणार आहेत एकदा हात वर करा. बोलो बजरंग बली की जय. छत्रपती
कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या तुमच्याकडून. कुस्ती करा. अजून गुडघा टेकलं नाही दोघांकडनं. कुस्ती करा. अटॅक आणि आक्रमकता हवी, गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. कुस्ती करा. कुस्ती करा दोन्ही पैलवान. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. कोणतं लक्ष माणसापेक्षा मोठं नाही, पण लढलाच नाही तर त्यातली मजा कळत नसते. तुम्ही दोघेही लढवयात. कुस्ती करा. हालात के कदमों पे सिकंदर झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. जिंकण्याची आणि हारण्याची तुम्ही पर्वा करत नसता. कुस्ती करा लोक. पण टाळ्या करा लोकांसाठी पुन्हा एकदा. चला कुस्ती करा. शबास माऊली, शबास सिकंदर. कुस्ती रोखू नका. दोघंही कुस्ती करा. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. कुस्ती करा दोघं पण. कुस्ती सोडवली जाणार नाही याची दोघांना नोंद घ्या. कुस्ती निकालीच होणार. दोन्ही पैलवानांनी माती घेतलेले, दोन्ही पैलवान घामेघूम झालेले. गेल्या वर्षी याच मैदानावरती पैलवान उमेश मथुरा विरुद्ध पैलवान सिकंदर शेख असा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. आजही अनेकांच्या मनामध्ये ती कुस्ती आहे. माऊली, सिकंदर पैलवान, कुस्ती करा. लक्ष्यावर लक्ष लागलेलं आहे. जबरदस्त मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. मल्लिकार्जुन महादेवाच्या या पावन भूमीमध्ये आज एक ऐतिहासिक मैदान संपन्न झालेलं आहे. महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. गेले 12 वर्ष झालं ही परंपरा खऱ्या अर्थानं चालू ठेवलेली आहे. पैलवान आमिर भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एक मैदान पार पाडत असताना बऱ्याचशाच गोष्टींना सामोरे जावं लागतंय. पैसे असले की मैदान होतं असं नाही. तात्या बोला. इकडे ट्रॅक्टरवर बसलेली मंडळी हो. ट्रॅक्टरच्या तिथे उभी राहिली. खाली बसा की. मागं माणसं कशासाठी आले? ऐका, विनंती आहे. ट्रॅक्टर वरती बसलेल्या मंडळीला विनंती आहे, पाठीमागनं कोणतरी कुस्ती पाहतंय. खिशात मोबाईल घातलेले, पांढरा शर्ट, कानात बाळी. बसा खाली. खाली बसा. विनंती, बसा खाली. बसा खाली. 6 तास होऊन गेलं मैदान चालू आहे. फार मोठा उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांचा. खऱ्या अर्थानं मैदानाला शोभा असते ही प्रेक्षकामुळे असते. इकडे कुस्ती बघायला सोलापूर आले ती मंडळी. तुम्ही इकडे या की जरा. या की गण लावलेले. या की हो चष्मा लावलेले. या की इकडे या की. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 15 ते 20 दिवस झालं फार मोठी जाहिरात झालेली आहे मैदानची. आणि या मैदानचं नाव लौकिक ऐकून सोलापूर वरून अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. सोलापूर जिल्ह्यातून सिकंदर शेख हा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान, तर माऊली कोकाटे याच पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराटीचा पैलवान. पुणे जिल्ह्यातलं इंदापूर तालुक्यातलं शेवटचं गाव सराटी आणि पलीकडच्या बाजूला नरसिंहपूर. कुस्ती करा. आणि किती सर 28 तारखेला 1 तारखेला पुणे जिल्हा निवडतात. हो हो. 28 तारखेला 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरीसाठी माळू केला. बरोबर. या ठिकाणी समीर भाऊ कोळेकर यांनी आयोजित केलेली या वर्षीची पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेनं तरी कुस्ती शौकीन पैलवान मंडळी, वास्ताद मंडळी नोंद घ्या. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. सिकंदर शबास. मशनरी तापायला लागली हळूहळू. शबास. खट्ट कुस्ती, जोडी चोट तोडीस तोडाशी कुस्ती. दोन्ही पैलवान अतिशय हुशार आहे. सिकंदर शेख पैलवान गंगा वेस्तरे, फार मोठा दैदिप्यमान इतिहास गंगा वेस्तरमीचा.
आतापर्यंत अनेक रती महारथी पैलवान त्या गंगावेश तालमीला घडले. रोस्तोमिंद हरिचंद्र बिराजदार असतील, डबल महाराज केसरी गणपत अण्णा खेडकर असतील, महाराज केसरी अप्पासाहेब कदम असतील, नामदेव गोळे वस्ताद असतील, अनेक पैलवान होऊन गेले. कुस्ती सम्राट असलम काजी वस्ताद असतील, हिंद केसरी संतोषाबा वेताळ असतील, पैलवान माऊली जमदारे, पैलवान योगेश बोबाळे, अनेक पैलवान होऊन गेले. उपमहाराज केसरी पैलवान प्रकाश बनकर आज त्या गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वासदादा हरगोळे इथं हजर आहेत. आणि माऊली कोकाटे हनुमान आखाड्याला सराव करतो पुण्यामध्ये. वस्ताद गणेश भाऊ दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली. वस्ताद खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो. वस्तादाचं फार मोठं योगदान असतं. म्हणून पैलवान विजय झाल्यावर आपल्या वस्तादचं गुरुचं नाव घेत असतो. हे सहजासहजी शक्य नाही. कुस्ती वतनदारी हा प्रकार चालत नाही. कुस्ती अंगात असावी लागते, कुस्ती रक्तात असावी लागते. कुस्ती सांगून शिकवून येत नाही, ती कुस्ती आत्मसात करावी लागते. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. राज्याची कांता का भीक मागे, जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही, तसे सद्गुरु लाभलेले कधी वायाला जात नसतात. असे सद्गुरु लाभलेले हे दोन्ही पैलवान आहेत. नाहीतर मग मळायला शिकवणारा गुरु असतो आणि बाकीच्या गोष्टी आयुष्याचे धडे गिरवायला शिकवणारा गुरु असतो. तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेता हे फार महत्वाचं आहे. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. वाटत नाही का की अशा बलदंड ताकदीची पोरं आपल्या घरामध्ये तयार व्हावी. दिगंबरनाथ कुस्ती संकुल पौडला दत्ताबाबा रोकर प्रॅक्टिस घेत आहे. जरा मनात आणा, आपली पोरं तालमीत पाठवायला सुरुवात करा. का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. काळाची गरज आहे. आज चैतन्य 51,000 रुपये इनामाला लढला. 12 वर्षापूर्वी मी या मैदानाला आलो होतो. 100 रुपयाला कुस्ती लागली होती. 55 मिनिटं झालेली आहेत कुस्तीला. नाही नाही, आज चैतन्य 55 मिनिट लढला या मैदानामध्ये. 55 मिनिटं कुस्ती केली चैतन्य. घरचं मैदान आहे, हातातलं मैदान आहे. कुठलं तरी बकरं आणायचं, टाकायचं आणि उद करायचं हे नाही. कुस्तीत ईर्ष्या महत्वाची आहे. इरस असल तर कुस्ती आहे. ईर्षीनेच कुस्ती मेहनत करावी लागते, तेव्हा हे शक्य होत असतं. 51,000 रुपयाला कुस्ती झाली. पैलवान घडवत असताना त्याच्या कथा आणि व्यथा काय आहेत ते पैलवानच्या घरच्याला माहिती आहे. 15-15, 20-20 दिवस कोल्हापूरला जाऊन अमित भाऊला राहावं लागतं पैलवान पशी. तो किती प्रॅक्टिस करतोय, किती खुराक खातोय हे सगळं बघावं लागतं. पालक ज्याचा पाठीमागा येतं त्याचेच मुलं आता पैलवान आहेत. ही वस्तुस्थिती आहे. चला कुस्ती करा. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा दोघं पण. आणि या कुस्तीला पंच म्हणून भुकुमगावचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आप्पा आमले आणि अमित भाऊ पुंगळे न्यायदानाचं काम पाहतायत. स्टेडियम मध्ये बसलेल्या तमाम मुळशीकरांना तुमच्या दोघांकडून अपेक्षा आहे. फक्त इथं आता कुणी व्यक्त होऊ शकत नाही, पण युट्यूबला लोक व्यक्त व्हायला लागलेत की तुम्ही दोघांनी कुस्ती करावी. सगळ्यांना अपेक्षा आहे. इथं बोलू शकत नाहीत कोणी, पण तिथं मोबाईलवर जे बघतायत त्यांच्या हातामध्ये कीपॅड आहे आणि त्याला कमेंट यायला लागलेले आहेत की महाराष्ट्राचे सगळ्यात विश्वासू आणि प्रामाणिक दोघं तुम्ही पैलवान आहात. तुमचा खेळ आम्हाला बघायचा आहे. म्हणून दोन्ही पैलवानांना विनंती, कृपया आपण कुस्ती करा. तुमच्या नावाला साजेशी कुस्ती करा. लोक युट्यूबला प्रतिक्रियांच्या रूपात, कमेंटच्या रूपामध्ये व्यक्त व्हायला लागलेली आहेत. कुस्ती करा. सिकंदर पैलवान, माऊली पैलवान दोघांकडनं फार अपेक्षा आहेत. अजून गुडघे टेकले नाही. धोका तुम्हाला दोघांना पत्करावा लागेल. हे तुम्ही जाणता, हे आम्ही जाणतो. कुस्ती करा दोघं पण. आणि कुस्तीला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आप्पा आमले. जिथं जिथं वादाची कुस्ती, जिथं जिथं काहीतरी घडणार आहे तिथं तिथं कंटका निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध असणारे
रोहिदास आप्पा आमले, एकदा टाळ्या वाजवा की जरा त्यांच्यासाठी. महाराष्ट्रातली कुठली एखादी क्रिटिकल कुस्ती असू दे, रोहिदास आप्पा आमले हे नाव ठरलेलं आहे. स्पर्धेत असो मैदानामध्ये असो, तो विश्वास कमवावा लागतोय. 2019 बालेवाडीचं अधिवेशन. पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान शैलेश शेळके. ना बोलतो ना भविष्य ते कुस्ती झाली आणि त्या कुस्तीला पंच म्हणून रोहिदास आप्पा आमले यांची नियुक्ती होती. तारीख किती त्या कुस्तीची? 3 जानेवारी 2020. त्याच कारण मधुर शेठ तात्याने तुमच्या कानात सांगितलं. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं कुस्तीमध्ये ऐतिहासिक कुस्ती होती आणि ऐतिहासिक कुस्तीचा निकाल त्या दिवशी लागला. शाबास, शैलेश शेळके पैलवान फायनलला पोहोचले आणि माऊलीला पराभूत केलं. आणि त्याच्यानंतर मधुर शेठ 2 वर्षापूर्वी तीच कुस्ती साधारणतः 5 वर्षानंतर तात्या मुंडव्याला घेतली होती. रोहिदास आमले पंच होते, वादावादी झाली. आम्ही दोघंही तिथं पुकारायला होतो, युवराज तात्या आणि मी. सांगायचं तात्पर्य आहे की एवढं निपक्षपातीपणे तुम्हाला राहता यायला पाहिजे असे रोहिदासजी आमले, त्यांचे सहकारी विक्रमजी पवळे, निलेशजी मारणे, कौशल मातेरे, संजय दाभाडे, चंद्रकांतजी मोहोळ या सर्व पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या भागातली मुळशी तालुक्यातली ही सर्व पंच मंडळी आहेत. चला कुस्ती करा माऊली, सिकंदर कुस्ती करा, बोटात बोट नका देऊ. हे पहा, ते ड्रोन फक्त कुस्तीच्या पैलवानाच्या जवळ जास्त जाऊ देऊ नका. हा, शबास माऊली, शबास सिकंदर. इकडचे बसा खाली, आम्ही दो बसा खाली. आता हा कुस्तीचा निकाल हा लागणार, त्याच्यामध्ये कुठली बदल होणार नाही. आणि कर्नाटकलाही पृथ्वी आणि सिकंदरची कुस्ती पाऊण तास जवळजवळ लढवली, निकाल लागला. सुतारवाडीकरांनी, नंदुभाऊ सुतार आणि सुतारवाडी ग्रामस्थांनी सुद्धा दादा शेळके आणि सिकंदरच्या कुस्तीचा निकाल लावला. आज सुद्धा पौड मध्ये अमित भाऊ पिंगळींच्या या मल्लिकार्जुन कुस्ती दंगल मध्ये सुद्धा या कुस्तीचा निकाल लागणार. स्वर्गीय संजय पिंगळे पाटील प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय बाळासाहेब उत्तम पिंगळे प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय सुभाष भाऊ अमराळे प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय विकास महाडिक प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय धीरज विजय सातपुते प्रेक्षक गॅलरी. आणि ती गॅलरी खचाखच गच्च भरलेली आहे. प्रेक्षकांची व्यवस्था व्हावी, कुठूनही बसून कुस्ती बघता यावी अशा प्रकारे मैदानची रचना आहे. मैदान 3 वाजल्यापासून गच्च भरलेला आहे. या कुस्तीची आतुरता सर्वांना आहे. पैलवान कुस्ती करा. तात्या पंचायत आटी तटीची कुस्ती चालू आहे. भव्य आणि दिव्य असं मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. हे कुस्ती शेवकी ही तुमची आयुष्यभराची कमाई आहे. पैलवान कुस्ती त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. दोघही पैलवान कुस्ती करा. लाईव्ह कुस्ती चालू आहे. अण्णासाहेब कोकाटे ज्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फार मोठं मैदान घेतलं होतं. लाईव्ह पाहताय, धन्यवाद. कुस्ती करा पैलवान. तात्या, हा, गोविंद तात्या अंगणीकडून सूचना आली आहे
सिकंदर पैलवानच्या आतापर्यंतच्या जेवढ्या कुस्त्या काढा न थांबता कुस्त्या करणारा पैलवान सिकंदर. सूचना आली प्रेक्षकांमधून सुद्धा की तुम्ही एवढ्या दमानं कुस्ती करू नका, कुस्ती करते राहा. आणि दुसरी सूचना अशी आली की काही झालं तरी कुस्ती सोडवली जाणार नाही. टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी. कुस्तीचा निकाल लागणार. तुम्ही 1.5 तास लढा, 2 तास लढा, 3 तास लढा. आपण मारुती माने विरुद्ध विष्णुपंत सावर्डेकरांचा आज इतिहास मोडू, पण तुमची कुस्तीचा निकाल लागणार. कुस्ती करा. 6-3-1965 शाहूराजेने मानलेल्या खासबाग मैदानाला हिंद केसरी मारुती भाऊ माने विरुद्ध मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे अशी कुस्ती 2.5 तास कुस्ती झाली होती. बस राजभाऊ टिप्रो हलगीवर न जाता पुढच्या बाजूला सरंगा बर का एका दिवशी जपून. कुठल्या टायमिंगला हलगी कशी वाजवायची, हलगीने खऱ्या अर्थानं जोश आणि जल्लोष निर्माण होतो. शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना पैलवान मावळीने बळ दिलं, पण शिवप्रभू ज्यावेळेस गड किल्ल्यावरती लढाईसाठी जायचे त्यावेळेस प्रथमतः हलगीच वाजायची. हे वाद्य आहे, हे रणवाद्य आहे, रणात वाजणार वाद्य आहे. रणहलगीने जोश आणि जल्लोष खऱ्या अर्थानं निर्माण होत असतो. शबास माऊली. 1 नंबरची कुस्ती चालू आहे. आज 1 नंबरची कुस्ती मधुर सेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे यांनी पुरस्कृत केलेले. मधुर सेठ दाभाडे यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि माझे सहकारी मित्र अंगेश्वर दायगुडे सर यांच्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वाटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एक तास तो ऐकणारे 8 असतात. इथं आलेल्यापैकी कोण मुख नाही, सगळ्याला बोलता येतं. पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो, तेव्हा हे शक्य होत असतं. आवाज असावा लागतो. आवाज ही निसर्गाची देणगी आहे. कुणी कुणाचा आवाज 5 मिनिटासाठी काढू शकल, पण सातत्याने त्या आवाजामध्ये बोलणं ज्याचं त्याला जुळतं, ज्याचा त्याचा आवाज तो ज्याचे त्यालाच मॅच होत असतो. अमिताभ बच्चन हे नाव आपल्याला माहित आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गेले होते. मी तुमची ऍडव्हर्टाईज करतो, जाहिरात करतो, मला 15,000 रुपयाची नोकरी द्या. इंटरव्ह्यू घेतला अमिताभ बच्चनचा आणि रिजेक्ट केलं. तुमचा आवाज फटकाय म्हणून कभी कभी भी ऐसा होता है. पण त्याच्या आवाजामध्ये त्यांनी करिअर केलं. आज अख्खा जग त्याच्या आवाजाची नक्कल करत आहे. ही वस्तुस्थिती. पैलवान कुस्ती करा. गतिमानता कुस्तीला महत्वाची आहे. प्रेक्षक मंडळी जागा सोडू नका. कुस्तीचा निकाल लागणार आहे. सिकंदर आणि माऊली डोक्याला डोकं नका लावू, तर डोक्यातल्या सुपीक विचारानं कुस्ती करा. बोट सोडा, सोडा बोट दोघं पण. कुस्ती करा दोघं पण. 11 लाख रुपये दिले. पॉइंट वरती नाही लागणार कुस्तीचा निकाल. कुस्ती निकालित होणार आहे. चला कुस्ती करा. शबास माऊली, शबास सिकंदर. चला कुस्ती करा पैलवान. डोक्याला डोकं नका लावू.
कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. आणि प्रेक्षक मंडळी जागा सोडू नका. जर ही कुस्ती निकाली झाली तर मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पलान गोविंद ते आंग्रे यांच्याकडून 51,000 रुपयाचं बक्षीस आहे. कुस्ती करा, कुस्ती करा दोघं पण, माऊली आणि सिकंदर. चला कुस्ती करा. आपण दोघांनाही जवळ जवळ जरा सूचना द्या. जरा कुस्ती थांबून माती टाकून सूचना द्या. लोकांच्या भावना समजून घ्या. पहिलवान दोघही